नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी राजा या चॅनलवरती तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। तर त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच नवनवीन माहितीशीर व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार। तर शेतकरी बांधवांनो, महायुतीला कर्जमाफीचा तपशील आहे हा म्हणजे जो डाटा आहे हा महायुतीला मिळत नाही, त्यामुळे डीबीटीद्वारे तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आहे ही वितरित करण्यासाठी प्रॉब्लेम जात आहेत। तर त्या संदर्भातच आपण थोडं अपडेट जाणून घेऊया। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना देण्यात येण्यासाठी 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना राबवण्यात आली। मात्र यातील बहुतांश शेतकरी वंचित राहिलेले आहेत। म्हणजे काही शेतकऱ्यांना आपला कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे, परंतु काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही। या शेतकऱ्यांना आता लाभ देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये घोषणा करण्यात आली होती, परंतु त्याचा तपशील आहे जो जाहीर केलेला जो गावानुसार जिल्ह्यानुसार जो तपशील आहे हा महायुतीला मिळत नाही किंवा जाहीर करण्यात आलेला नाही असं महायुती सांगत आहे। तर या शेतकऱ्यांना मिळणार आहे की नाही हा आपण या ठिकाणी बघून घेणार। तर एकंदरीत कर्जमाफीचं दृष्टिक्षेप आपण पाहून घेणार आहोत। मंजुरी कर्ज खाते किती आहेत? 26,17,000। वितरित कर्ज खाते किती आहेत? 24,88,000। मंजूर रक्कम किती आहे? 15,349,00,000 आणि वितरित रक्कम झालेली आहे 13,604 आणि शिल्लक कर्ज खाती आलेली आहेत 1,29,000 आणि शिल्लक रक्कम आहे 1,644 कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे। आणि अजूनही म्हणजे अद्याप किती रक्कम शिल्लक राहिलेली आहे म्हणजे 1,29,000 या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही कर्जमाफी ही मंजूर